इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित 2026 उपघटक 2 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन। स्वाध्याय 2.1 प्रश्न पहिला। एक संख्या दिलेली आहे, ही संख्या अक्षरात कशी लिहाल? विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या आहे, मग या ठिकाणी आपल्याला या संख्येचं वाचन करायचं आहे। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, म्हणजे 6,606,600। मग आता 6,606,600 असा पर्याय कोणता आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकतो पर्याय क्रमांक 4, 6,606,600 म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 2। एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे, दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? आता ही संख्या आपल्याला लिहायची आहे, त्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे। बघा, एकक स्थानी 5 हा अंक लिहिला, दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे, उरलेल्या सर्व स्थानांवर 0 हा अंक आहे, म्हणजे ती संख्या काय असेल? ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची असेल। मग आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष, दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे। मित्रांनो, ही संख्या काय होते बघा, एकक स्थानी 5 हा अंक आहे, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, म्हणजे दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे आणि उरलेल्या सर्व स्थानांवर आपण 0 अंक घेतला तर ही संख्या काय होते बघा, या ठिकाणी 70 लक्ष आणि 5, 70 लक्ष 5 ही संख्या आहे, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 70 लक्ष 5। प्रश्न नंबर 3। 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल? मित्रांनो, ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे। 8 लक्ष, लक्ष म्हणजे लाख, 8,80,080। मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो 8,80,080। बघा मित्रांनो, या ठिकाणी 8,80,000 आणि 80, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 4। 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहितात? 7,07,000, 7,07,000 आणि 707। बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 7,07,707 संख्या आपल्याला अक्षरात दिलेली आहे, आपण ती अंकात लिहिलेली आहे, पण प्रश्नामध्ये जर बघितलं तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 5। पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? आपल्याला संख्या दिलेली आहे अंकात आणि ती पुढे अक्षरात दिलेली आहे, मग 4 पर्यायांमध्ये चुकीची जोडी कोणची आहे ते आपण ओळखणार आहोत। पर्याय क्रमांक 1, 2,13,508, 2,13,508 पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर। पर्याय क्रमांक 2 आहे 6,30,412, 6,30,412 दुसरी जोडी म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 आहे 9,89,050। बघा, आता 9,89,000 आणि 5 या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत 50 आणि आपल्याला पुढे अक्षरामध्ये 5 दिलेले आहे, म्हणजे तिसरी जोडी चुकीची आहे। पर्याय क्रमांक 4 आहे 3,03,303, 3,03,303 चौथी जोडी बरोबर आहे। मग तिसरी जोडी चुकीची आहे, आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे, म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 6। 15,15,15 ही संख्या अंकात लिहा। संख्या आपल्याला अक्षरात दिलेली आहे, ही संख्या आपण अंकात लिहिणार आहोत। मग आता 15 कोटी आणि 1515, बघा आता या ठिकाणी याला जर आपण कोटी म्हटलं तर 15 कोटी, कोटी नंतर येणार लाख, हे झाले लाख, त्यानंतर येणार हजार, पण हजारामध्ये आपल्याला 1500 म्हणजे 1,500,
1515, मग या ठिकाणी हे 1500 आणि 15. मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे या ठिकाणी हे 1515 बरोबर झाले. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. 15,15,15 ही संख्या आपण अंकात लिहिलेली आहे. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 7. 76,45,213 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत? आता आपण या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे 76,45,213. आता यामध्ये आपल्याला म्हटले लक्ष, लक्ष म्हणजे लाख, लाख स्थानावर आहे 6. त्यानंतर आहे हजार, हजार स्थानावर आहे 5. आणि त्यानंतर दशक, दशक स्थानावर 1 अंक आहे म्हणजे 6, 5 आणि 1. हे अंक अनुक्रमे आहेत. मग 6, 5 आणि 1 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? बघा आता 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी संख्या कोणती आहे? मग आता ही संख्या आपण सुरुवातीला लिहून घेऊया. 5 कोटी, 9 लक्ष, मग आता या ठिकाणी 09, 9 लक्ष, त्यानंतर आहे 77,000, 599. आता 599 नंतर येणारी, 599 नंतर किती येणार आहे? तर 599 नंतर येणार आहे 600, म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 5,09,77,600 म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. 5,09,77,600. प्रश्न नंबर 9. 8,80,808 ही संख्या अंकात लिहा. आपल्याला 8,80,808 ही संख्या अक्षरात दिलेली आहे. आपण लिहिणार आहोत अंकात. आता 8 अब्ज, मग आता हे लिहिले 8 अब्ज, पुढे 80,000. आता अब्जानंतर येतात कोटी, हे कोटीचे 2 शून्य, नंतर कोटी नंतर येणार लाख, हे झाले लाखाचे 2 शून्य, त्यानंतर आहे 80,000. मग या ठिकाणी 80,808. बघा या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज. 8 अब्ज, बघा हे अब्ज, अब्ज नंतर येतात कोटी, कोटी नंतर येतात लाख, लाखानंतर मग हजार, मग 80,808. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर जर आपण या ठिकाणी बघितलं तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10. 32,03,89 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा आता या ठिकाणी संख्या मी अंकात लिहिलेली आहे. 32,03,89 ही संख्या आपल्याला लिहायची आहे अक्षरात. जर आपल्याला संख्येचं वाचन करता आलं तर ती संख्या आपण काय करू शकतो? सहज लिहू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ती संख्या आपल्याला समजणं. ती संख्या जर आपल्याला अंकात समजली तर अक्षरात लिहायला अवघड नाही. मग या ठिकाणी आपण बघू शकतो 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो या ठिकाणी बघा 32,03,89 एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 32,03,89 हे उत्तर आपल्याला दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. मग स्वाध्याय 2.1 या ठिकाणी संपलेला आहे. या पद्धतीनं मित्रांनो आपण स्वाध्याय सोडवत आहोत. या अगोदर तुम्हाला हे व्हिडिओ फक्त मी पेनाच्या साहाय्याने सोडवलेले होते, ज्यामध्ये तुम्हाला मी कुठेही दिसत नव्हतो. पण आता इथून पुढे आज ज्या पद्धतीनं आपण स्वाध्याय 2.1 सोडवलेला आहे याच पद्धतीनं तुम्हाला राहिलेले सगळे स्वाध्याय बघायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.